गुरुकुंज आश्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीस अभिवादन करत मंगल कलश यात्रेचा शुभारंभ करण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटवतीने मुंबईत आयोजित गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही शोभायात्रा राज्यभरातून निघाली असून सकाळी ती गुरुकुंजात दाखल झाली आहे। गुरुकुंज आश्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीस अभिवादन करत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मंगल कलश यात्रेचा भव्य शुभारंभ करण्यात आलाय। या यात्रेच्या माध्यमातून 65व्या महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत होणाऱ्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव चा प्रारंभ चिन्हांकित करण्यात आला आहे। हा महोत्सव 1 ते 4 मे दरम्यान मुंबईत पार पडणार आहे। 29 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता गुरुकुंज आश्रमात मंगल कलश यात्रा दाखल झाली। राष्ट्रसंतांच्या समाधीस्थळी अभिवादन करून या यात्रेला शुभारंभ करण्यात आलाय। अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवा तालुका तर्फे या यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। टाळ मृदुगांच्या गजरात भगव्या पताका फडकवत गुरुकुंज आश्रम ते विश्वमानव मंदिर दास टेकडीपर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली आणि नंतर ही यात्रा अमरावतीच्या दिशेने मार्गस्थ झाली। यावेळी मंचावर राष्ट्रवादीचे नेते इंद्रजित नाईक, आमदार अमोल मिटकरी, सुलभा खोडके, संजय खोडके, क्रांती धोटे, वसंत घुईखेडकर तसेच अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेष आकर्षण ठरले राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांचे सादर केलेले राष्ट्रसंतांचे भक्तिपर भजन, ज्याने उपस्थितांची मने जिंकलीत। हो मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे, अरे तू सुन भारत की इस आजादी पर परदेशी नजर ना लगे। मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे, अरे तू सुन, अरे तू मुश्किल से पाया है स्वराज, दिया बापू का है सरताज, बापू का है सरताज। ढोल ताशांच्या गजरात भगव्या पताकांच्या छायेत ही यात्रा विश्वमानव मंदिर दास टेकडे येथे मार्गस्थ झाली आहे। यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। महाराष्ट्राच्या सामाजिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक ठरलेली ही मंगल कलश यात्रा अमरावतीकडे मार्गस्थ झाली असून पुढील 4 दिवस मुंबईत होणाऱ्या महोत्सवात राज्यभरातील संस्कृतीचे दर्शन घडविणार आहे।